हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. सगळे आहेत तिथंच. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. आणि मागील दिवसापासून मागच्या रविवारच्या अगोदर आपण एक विषय पाहिला होता की ख्रिस्तामध्ये आपली ओळख. आणि दुसरे तिमोथेयाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पहिली ओळख आपण पाहिली होती. कोणती ओळख? चांगला शिपाई. फक्त शिपाई नाही, आपण येशूचे चांगले शिपाई आहोत. आणि शिपाई जर आहे तर शिपाईचे काही गुणधर्म आपण पाहिले होते. जो शिपाई आहे तो दुःख सोसणारा असतो. हालेलुया. दुःख सोसणारा. दुःख आल्यानंतर रडत बसणारा चांगला शिपाई नसतो. हालेलुया. शिपाईचं जीवन आपल्या सर्वांना माहित आहे. सोसणारा, दुःख सोसणारा, किती त्रास होते तो सहन करणारा, आणि आपण तसे पाहिजे. त्यानंतर संसाराच्या कार्यात गुंतत नाही. चांगला शिपाई संसाराच्या कार्यात गुंतत नाही. आणि ज्याने सैन्यात दाखल केले त्याला संतुष्ट करणारा असतो. आपण नेहमी आपल्या प्रभूला संतुष्ट करणारे असायला पाहिजेत, हे आपण पाहिलं. त्यानंतर मागच्या रविवारी रणवीर कांकरांनी संदेश दिला होता. आणि कोणाबद्दल आपण शिकलो मागच्या रविवारी? नेहेम्याबद्दल. हालेलुया. नेहेम्याचा स्वभाव कशा प्रकारे त्यानं आपल्या लोकांच्यासाठी मध्यस्थी केली आणि देवाच्या कार्याचा कसा त्यानं ओझं घेतलं आणि कसं काम पूर्ण केलं त्याबद्दल आपण पाहिलं. आज आपण दुसरी ओळख आपल्या सर्वांची आपण पाहणार आहोत. मागच्या रविवारी मी सांगितलं होतं की तो दुसरा अध्याय वाचायला. किती जणांनी वाचला का? नंदाताईंनी वाचला एकट्याने. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ओके. म्हणजे त्यांच्याशिवाय आपण सगळेजण खूप बिझी आहोत की आपल्याला देवाचं वचन वाचायला वेळ नाही. असो, तर दुसऱ्या अध्यायामधून आपण 15वं वचन वाचा. दुसरे तिमोथेय दुसरा अध्याय 15 वचन. तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी, असा स्वतःला सादर करण्यात होईल तितके कर. आणि दुसरी ओळख आहे आपली, आणि ती म्हणजे या वचनामध्ये आपल्याला ती पाहावयास मिळते की देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी. देवाच्या पसंतीस उतरलेला, याचा अर्थ की देवाचा प्रिय व्यक्ती, देवाला आवडणारा व्यक्ती आपल्याला बनायचं आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही लोक आवडत असतात, मग आपली मुलं असतील किंवा आपले आई वडील असतात, आपल्याला खूप आवडतात. त्याप्रमाणे आपल्या परमेश्वराला आपण आवडणारे लोक बनायला पाहिजे. जेव्हा परमेश्वर माझ्याकडे पाहिल की प्रमोद हा माझ्या आवडीचा व्यक्ती आहे. हालेलुया. म्हणून तो सांगत आहे की देवाच्या पसंतीस उतरलेला, देवाला पसंत असलेला, देवाला आवडणारा व्यक्ती, याबद्दल हा शास्त्रभाग सांगत आहे. म्हणून या शास्त्रभागाचा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट आपण आपल्या अंतःकरणामध्ये विचारणार आहोत की खरोखर मी देवाला पसंत असणारा व्यक्ती आहे का? हालेलुया. मी माझं जीवन जे मी जगत आहे या जीवनाद्वारे देवाला आनंद वाटत आहे का, किंवा माझ्या जीवनाबद्दल देव संतुष्ट आहे का, हा एक प्रश्न आपण आपल्या अंतःकरणामध्ये विचारणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण दुसरी ओळख आपल्या स्वतःची आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि ते म्हणजे आपण कोण आहोत? देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी. सर्वजण म्हणा, अजून एकदा. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या पसंतीस असलेला म्हणजे देवाला आवडणारा. हालेलुया. आपलं वागणं, आपलं बोलणं, सर्व गोष्टी देवाला आवडणारा असायला पाहिजे. आता आपल्याला जर देवाला आवडणारा व्यक्ती बनायचा असेल तर त्यासाठी काही गुणधर्म आहेत. या 14वं वचन वाचा. तू या गोष्टीची त्यांना आठवण दे, त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्द युद्ध करू नका, ते कशाचाही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होतो. प्रेज द लॉर्ड. जो पसंतीस उतरलेला आहे, जो देवाला आवडणारा व्यक्ती आहे,
त्याचा पहिला गुणधर्म आहे ते म्हणजे तो शब्द युद्ध करत बसत नाही. शब्द युद्ध करणं म्हणजे काय? भांडणं करत नाही. हालेलुया. जो देवाला आवडणारा व्यक्ती आहे तो कधीच स्वतः सुद्धा भांडण करत बसत नाही आणि दुसऱ्याच्या भांडणामध्ये सुद्धा तो सहभागी होत नाही. जो व्यक्ती भांडण करत नाही तो व्यक्ती देवाला आवडणारा आहे. हालेलुया. मग आता आपण प्रश्न विचारायचा आहे स्वतःला की मी भांडखोर आहे का? मी भांडण करणारा व्यक्ती आहे का? जर मी सतत भांडण करत आहे, मी सतत वादविवाद करत आहे, याचा अर्थ की मी देवाला आवडीचा व्यक्ती कधीच बनू शकत नाही. येशूला जेव्हा काही गोष्टी आवडत नव्हत्या तेव्हा त्याला राग आला, परंतु त्यानं कधीच भांडण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. शास्त्रामधून तो वादविवाद करायचा, तो वेगळा भाग आहे, परंतु आपलं जीवन सुद्धा येशू सारखं पाहिजे. आपण सुद्धा काय करतो? छोट्या मोठ्या गोष्टीवरती घरामध्ये वादविवाद, छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण समजून न घेता आपण त्या गोष्टी ताणण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण वादविवाद करून त्या गोष्टी ताणतो तेव्हा आपल्या घरामध्ये अशांतता निर्माण होते. आपल्या घरामध्ये जी येशूने दिलेली शांती आहे ती निघून जाते. म्हणून जो देवाला आवडणारा व्यक्ती आहे तो शब्दयुद्ध करत नाही. हालेलुया. तो कधीच वादविवाद करत नाही, तो भांडण करत नाही. तीताचं पत्र याचा 3 अध्याय 9 वचन. परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह, नियमशास्त्राविषयी भांडणे यापासून दूर राहा, कारण ती निरुपयोग व व्यर्थ आहेत. भांडण केल्यानं कुणाला काय फायदा झालाय काय? भांडण केल्यामुळे नेहमी नुकसान होत असतं. भांडण केल्यामुळं आपल्या घरामध्ये शांतता राहत नाही, आपल्या घरामधलं वातावरण गरम होतं. म्हणून इथं सांगत आहे की सर्व प्रकारच्या भांडणापासून, म्हणजे या जगातील विषयाला अनुसरून भांडणं असतील किंवा नियमशास्त्राला अनुसरून भांडणं असतील. काही वेळेला आम्ही जेव्हा मीटिंगला जातो, वेगवेगळ्या सभेला, आमचा जो ग्रुप आहे की दौंडच्या मीटिंगला काही लोक आले होते, काही लोक जातात, तेव्हा आमचा जो पास्टरांचा ग्रुप आहे तेव्हा आम्ही कधी कधी वादविवाद करत राहतो की देवाच्या वचनावरून. तो वादविवाद पॉझिटिव्ह असतो की त्या देवाच्या वचन अधिक रीतीनं समजून घेण्यासाठी, हे असंच काय, या ठिकाणी परमेश्वर असंच का म्हटला. तेव्हा कधी कधी आम्ही रात्रभर आम्ही त्या गोष्टीवरती एकमेकांशी वादविवाद करत असतो. परंतु त्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात, समजून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी असतात. परंतु इथं सांगत आहे की कधी कधी आपण व्यर्थ वादविवाद करत असतो. हालेलुया. नियमशास्त्राला धरून कधी कधी आपल्याला जर वचन कळालं नाही तर आपण उगाचच त्याचा वेगळा अर्थ काढून आपण त्यावरती वादविवाद करण्याचा किंवा मी कसा खरा आहे हे आपण पटवून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून इथं सांगत आहे की कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडण, कलह यापासून परमेश्वर सांगत आहे की तुम्ही दूर राहा, 4 हात लांब राहायचं आहे. आणि पुढे सांगत आहे की हे करण्याद्वारे काहीच उपयोग होत नाही, कारण ती निरुपयोगी आणि व्यर्थ आहे. भांडण हे व्यर्थ आहे, त्याच्यापासून काहीच फायदा होत नाही, त्याच्यापासून काही नेहमी नुकसान होत असतं. म्हणून आपल्याला जर परमेश्वराचा आवडता व्यक्ती बनायचा असेल तर आपल्याला भांडणापासून लांब राहायचं आहे. नीतिसूत्र 20:3, भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. जो भांडणापासून दूर राहतो तो व्यक्ती कसा आहे? काय लिहिले तिथं वचनामध्ये? भूषणावह, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल अभिमान आहे. कधी कधी एखादा व्यक्ती आपल्यामध्ये असतो की आपण त्याला म्हणतो की मला तुझा अभिमान वाटतो. तसंच आहे की जो भांडण करत नाही तो व्यक्ती कसा आहे? अभिमानास पात्र आहे. परमेश्वराला त्याबद्दल अभिमान आहे. परंतु तिथं सांगत आहे की मूर्ख इसम कलह करत राहतो. शहाणा व्यक्ती कधीच भांडण करत नाही, परंतु जो सतत वादविवाद करत असतो, भांडण करत असतो, तो कसा व्यक्ती आहे इथं सांगत आहे. कोण आहे? मोठ्यानं म्हणा, अजून मोठ्यानं. हालेलुया. जर तुम्ही भांडत आहात तर तुम्ही कोण आहात? आणि मी जर भांडण करत नाही तर मी कोण आहे? हालेलुया. म्हणून हे लक्षात ठेवा
जो भांडण करतो तो कोण आहे? मूर्ख आहे. आणि आपल्याला मूर्ख बनायचं नाही. हे मी सांगत नाही, बायबल सांगत आहे. म्हणून इथं सांगत आहे की प्रत्येक मूर्ख इसम कलह करत राहतो. जो मूर्ख आहे तो भांडण करत राहणार, जो शहाणा आहे तो भांडण करत राहणार नाही. नीतिसूत्र 21-19 हे जरा असं खूप वाचा, महिलांनी वाचा. कोणी खूप छान वचन आहे. पुरवला. हालेलुया. मग स्त्रियांनी लक्षात ठेवा, काय स्त्रियांच्या बद्दल हे वचन आहे की भांडखोर बायको जवळ राहून संताप करून घेण्यापेक्षा कुठे गेलेलं बरं? जंगलात जाऊन निवांत राहिलेलं बरं. हालेलुया. किती कडक शब्दामध्ये सांगत आहे. म्हणून बायकांनी म्हणजे लेडीज लोकांनी थोडंसं हे समजून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ की परमेश्वर स्त्रियांना सुद्धा सांगत आहे आणि पुरुषांना सुद्धा की आपण भांडण न करणारे लोक बनायचं आहे. भांडण केल्यामुळे शांतता बिघडते. भांडण केल्यामुळे घरामध्ये वातावरण चांगलं राहत नाही. भांडण केल्यामुळं एकमेकांचे नातेवाईक तुटतात. एकमेकांच्या बद्दल राग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. एकमेकाला कधी कधी आपण क्षमा सुद्धा करत नाही. म्हणून इथं सांगत आहे की राग करून, भांडण करून, संताप करून घेण्यापेक्षा कुठं गेलेलं बरं? अरण्यात गेलेलं बरं. म्हणून आपण जर अशा स्वभावाचे लोक असेल तर आपल्याला थोडंसं बदलणं गरजेचं आहे. कारण जे भांडण करणारे लोक आहेत ते देवाला आवडत नाहीत. आणि जर आपल्याला देवाला आवडणारा व्यक्ती बनायचा आहे तर मला काय करावं लागेल? भांडणापासून दूर राहावं लागेल. मला स्वतःला भांडण करायचं नाही आणि मला सुद्धा दुसऱ्याच्या भांडणामध्ये पडायचं नाही. जो देवाला आवडणारा व्यक्ती आहे तो कधीच भांडत बसत नाही, तो कधीच कलह करत नाही. हालेलुया. म्हणून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. नीतिसूत्र 17-19 जो कलह प्रिय तो अपराध प्रिय असतो, तो आपले दार उंच करतो, तो नाशाला आमंत्रण देतो. आणि जो कलह करणारा आहे, जो वादविवाद करणारा आहे व्यक्ती, इथं सांगत आहे की तो अपराध प्रिय आहे. जो भांडण करतो त्याच्या हातून काही ना काही अपराध होणारच. भांडण करून कोणाचं भलं झालेलं नाही. हालेलुया. भांडण केलं तर आपल्या मुखामधून चुकीचे शब्द जाणार, वाईट शब्द जाणार, एकमेकाचं अंतःकरण दुखावलं जाणार. कधी कधी आपल्याला जगातील भांडण जेव्हा पाहतो, भांडणाचा इतका परिणाम होतो की कधी कधी एकमेकांमध्ये हाणामारी होते, एकमेकांमध्ये मारामारी होते, दुखापत होऊन सुद्धा होते. म्हणून ते सांगत आहे की जो कलह करणारा व्यक्ती आहे तो नक्कीच अपराध करतो, तो चुकीच्या गोष्टी करतो. जो भांडण करतो तो नेहमी चुकीच्या गोष्टी करतो. जो कलहप्रिय आहे, ज्याला भांडण करायला आवडतं, तो अपराध करणारा व्यक्ती आहे. जो कलह करतो तो काय करतो? अपराध करत असतो. म्हणजे त्याचा रस्ता कुठं जातो? काही ना काही चुकीचं करण्यासाठी तो धाव घेत असतो. परंतु जो शांत राहणारा व्यक्ती आहे, जो भांडण करत नाही, तो सत्याच्या मार्गावरती चालणारा असतो. याकोब 4:1 भांडणं कशामुळे होतात? तुमच्यामध्ये लढाया व भांडणं कशामुळे उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? आपले जे अवयव आहेत, कधी कधी आपले अवयव दुखावले जातात आणि त्यामुळे काय करतो? आपण भांडण करतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला पटलं नाही तर आपण काय करतो? रागानं त्याला बोलतो. म्हणून ते आपलं मन दुखवलं जातं, आपलं अंतःकरण दुखवलं जातं. कधी कधी आपल्या अवयवाच्या द्वारे काय होतं की आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा अवयवांच्या द्वारे आपल्या वासना बाहेर आपण काढतो आणि आपण काय करतो? भांडण करतो. म्हणून जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत ते भांडण करणारे असतात का भांडण न करणारे असतात? ख्रिस्ती लोकांना एक उपाधी दिलेली आहे. कोणते लोक म्हटलं जातं ख्रिस्ती लोकांना? शांतीप्रिय. हालेलुया. कोणते लोक? मोठ्यानं
शांतिप्रिय. म्हणून शांतिप्रिय म्हणजे वादविवाद न करणारे, भांडण न करणारे. आणि या वचनामध्ये सांगत आहे की जो देवाला आवडतो तो भांडत बसत नाही. हालेलुया. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की जर तुम्ही भांडण करणारे लोक आहात याचा अर्थ की देवाला तुम्ही पसंत नाही आहात. हालेलुया. जेव्हा तुम्ही भांडण करायचं सोडून देणार तेव्हाच परमेश्वराला तुम्ही आवडणारे लोक बनणार. हालेलुया. हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा 19 वचन वाचा. 2 तिमोथेय 2. तथापि देवाने घातलेला स्थिर पाय टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. आणि दुसरा व्यक्ती आहे, दुसरा जो गुणधर्म आहे की देवाला आवडणारा व्यक्ती नेहमी अनितीपासून दूर राहतो. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, सर्व प्रकारच्या पापापासून तो काय करत राहतो? स्वतःला लांब ठेवतो. पाप कधीच करत बसत नाही. म्हणून कधी कधी ख्रिस्ती लोकांना अशी सवय लागलेली असते की पाप करायचं आणि काय करायचं? क्षमा मागायची. इस्रायल लोकांसारखं कधी कधी आपण बनलेलो असतो. आपण कधी कधी देवाच्या कृपेचा गैरफायदा घेणारे लोक बनतो. आपल्याला माहित आहे की प्रभू दयाळू आहे, प्रभू क्षमा करणार. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं तुम्ही पेरलेलं आहे त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. प्रभू क्षमा करणार, परंतु जे चुकीचं केलेलं आहे त्याचं तुम्हाला भरपाई करावी लागणार काही ना काही. हालेलुया. मग ते तुमच्या कुटुंबावरती असतील त्याचा त्रास होईल, तुमच्या वैयक्तिक जीवनावरती त्याचा त्रास होईल. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की जे लोक देवाला आवडतात ते पाप करत बसत नाही. ते अनितीपासून, याचा अर्थ की सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून ते काय करतात? स्वतःला लांब ठेवतात. म्हणून आपण जर सर्व प्रकारच्या पापापासून लांब आहोत, सर्व अनितीपासून लांब आहोत, याचा अर्थ की आपण देवाला आवडणारे लोक आहोत. स्तोत्रसंहिता 34:14. वाईटाचा त्याग कर, बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर, तिचे अवलंबन कर. या ठिकाणी सांगत आहे की वाईटाचा काय कर? त्याग कर. ज्या ज्या तुला वाईट गोष्टी दिसत आहेत त्या सर्व गोष्टी करत बसू नको. वाईट गोष्टींचा त्याग कर आणि काय कर? चांगलं कर. जे चांगलं आहे ते आपण करत राहायचं आहे. 1 पेत्र 3:11. त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे, त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे, तिचा मार्ग धरावा. आणि ते सांगत आहे की वाईटाकडे आपण काय करायला पाहिजे? पाठ फिरवायला पाहिजे. जे चुकीचं आहे त्या चुकीचं काम करण्यासाठी आपण कधीच सहभागी व्हायचं नाही. चुकीचं काम करण्यासाठी आपण कधीच सहभागी होता कामा नाही. कधी कधी ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा दुसऱ्याचं चांगलं झालेलं कधी कधी बघवत नाही. दुसऱ्यानं मीटिंग आयोजित केली, ती मीटिंग कशी काय फेल जाते आता मी पाहतोच. मीटिंग द्वारे चांगलंच होणार आहे ना. वाईट होणार असेल तर त्या ठिकाणी न गेलेलं बरं. मग त्या ठिकाणी कोणी जाणार नाही. परंतु जे चांगलं होत आहे त्यासाठी आपण नेहमी चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे. म्हणून ते सांगत आहे की वाईटाकडे पाठ फिरव. वाईट गोष्टीमध्ये तू कधी सहभागी होऊ नको, परंतु जे बरं आहे ते बरं करण्यासाठी नेहमी तयारीत राहा. नीतिसूत्र 4:27. तू डावी उजवीकडे वळू नकोस, दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. जर आपण चुकीच्या गोष्टीमध्ये असेल तर परमेश्वर सांगत आहे की त्या दुष्कर्मामधून, त्या पापामधून पाऊल काढ. पश्चाताप कर, पुन्हा परमेश्वराकडे वळ, परमेश्वर तुला त्याची क्षमा करेल. म्हणून दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. वाईट गोष्टी करणारा कधीच देवाला आवडत नाही. जो चांगलं करणार आहे, म्हणून ते एक मन आहे, जो आवडे सर्वाला तो आवडे देवाला. सर्वांना आवडणारा कोण व्यक्ती असतो? जो चांगलं वागणारा असतो, जो चांगलं बोलणारा असतो, तोच काय असतो? देवाला आवडतो. तसंच आहे इथं की जो वाईट करतो तो देवाला आवडत नाही, जो चुकीचं करतो तो देवाला आवडत नाही, जो पाप करतो तो देवाला आवडत नाही. परंतु जो नीतीनं वागतो, पापापासून दूर राहतो, तो देवाला
आवडणारा व्यक्ती आहे. इर्मया 25:5 ते म्हणाले, तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल. इथं सांगत आहे की तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून, वाईट मार्गापासून, वाईट पापापासून, वाईट गोष्टीपासून, इथं काय सांगत आहे की तुम्ही फिरा. आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून, दुष्टता, वाईटपणा, ज्या देहाच्या कर्म आहेत त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही माग फिरा. म्हणजे इथं सांगत आहे की जो देश तुम्हाला परमेश्वर देणार आहे त्यामध्ये तुम्ही राहाल. याचा अर्थ की तुम्ही जर वाईट गोष्टीपासून दूर राहिला तर जे आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे ते आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देईल. कधी कधी परमेश्वरापासून आपल्याला आशीर्वाद मिळत नाही, याचं कारण हे आहे की आपण पाप करत राहतो. हालेलुया. आपण चुकीच्या गोष्टी करत राहतो. म्हणून इथं सांगत आहे की सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, कुमार्गापासून, कर्माच्या दुष्टतेपासून काय कर, मागे फिरा, इथं सांगत आहे. म्हणून दुसरा गुणधर्म आहे की जो देवाला आवडतो तो काय करतो, पाप करत राहत नाही, अनीतीनं वागत नाही. म्हणून देवाला आवडणाऱ्या व्यक्तीचा पहिला गुणधर्म कोणता पाहिला? कलह करत बसत नाही, भांडण करत बसत नाही. म्हणून पहिला गुणधर्म, जर आपण भांडत आहोत तर देवाला आवडणारे व्यक्ती आपण नाही आहोत. शांतिप्रिय व्यक्ती देवाला आवडतात. दुसरा गुणधर्म आपण पाहिला की जो देवाला आवडतो तो अनीतीपासून नेहमी दूर राहतो, वाईट गोष्टीपासून नेहमी दूर राहतो, पापापासून नेहमी दूर राहतो, चुकीच्या गोष्टीपासून तो नेहमी दूर राहतो. तिसरा गुणधर्म 18 वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. 18 वचनाचे 2 अर्थ परमेश्वर या वचनामध्ये आपल्याला सांगू इच्छित आहे. पहिली गोष्ट की सत्यामध्ये चालणारा व्यक्ती देवाला आवडतो. हालेलुया. जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते वचन वाचून त्याप्रमाणे वागणारा, त्याप्रमाणे कृती करणारा आणि सत्याच्या मार्गावरती चालणारा परमेश्वराला आवडतो. चुकीच्या मार्गावरती आपल्याला चालायचं नाही. आपल्याला यासाठी निवडलेले की आपण काय करावं, चांगल्या मार्गाने आपण चालावं. योहान 14:6 मध्ये सांगत आहे की येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे? मीच आहे. येशू मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. जर येशू सत्य आहे तर त्याच्या लेकरांनी कसं पाहिजे, सत्यामध्ये चालायला पाहिजे ना. जर येशू, आपण म्हणतो की मार्ग सत्य आहे आणि आपण जर लबाडीमध्ये जीवन जगत आहे तर इनडायरेक्टली आपण आपल्या परमेश्वराचा अपमान करत आहोत. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की जो देवाला आवडतो तो सत्यामध्ये चालणार असतो. जुन्या काळामध्ये जे सेवक होऊन गेले, मोशे, नोहा, त्याचं जीवन जेव्हा आपण पाहतो की ते सत्यामध्ये चालणारे होते. योबाचं जीवन, अब्रामाचं जीवन, चुकीच्या गोष्टी ते करत बसले नाहीत, म्हणून देवानं त्यांना आशीर्वादित केलं. म्हणून आपल्याला सत्यामध्ये नेहमी चालायचं आहे. कधीही कोणतीही वाईट परिस्थिती होते आपल्याला सत्य सोडायचं नाही. योबाच्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती आली परंतु त्यानं परमेश्वराला धरलं, सत्याला धरून तो राहिला, त्यानं परमेश्वराच्या विरोधात बोलला नाही. म्हणून आपल्याला जर देवाचे आवडीचे लोक बनायचं असेल तर त्यामधला तिसरा गुणधर्म आहे की आपल्याला सत्याला धरून राहावं लागेल. कधी कधी आपल्या समोर परिस्थिती येईल की वाईट करावं, चुकीच्या गोष्टी करावी, असत्यानं वागावं, असा आपल्या समोर परिस्थिती येईल, परंतु ते आपल्याला करत बसायचं नाही. म्हणून इथं सांगत आहे येशू मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे. जर माझा प्रभू सत्य आहे तर आपण सुद्धा सत्यामध्ये चालायला पाहिजे, त्याच्या लेकराने सुद्धा सत्यामध्ये चालायला पाहिजे. योहान 8:32 तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जो सत्यामध्ये चालतो तो नेहमी बंधमुक्त व्यक्ती असतो. हालेलुया. त्याच्या जीवनामध्ये कधीच बंधनं त्याला अडकवू शकत नाहीत. हालेलुया. सोपं उदाहरण आपण पाहूया की जर आपण एखादा खोटं बोललो,
लगेच ते खोटं बोलणं संपतंय का? ते खोटं बोलणं सिद्ध करण्यासाठी अजून एक खोटं बोलावं लागतं, नंतर ते खोटं सिद्ध करण्यासाठी अजून एक खोटं बोलावं लागतं, अशी ती शृंखला निर्माण होते. परंतु या ठिकाणी सांगत आहे की जेव्हा आपण सत्यामध्ये चालणार तेव्हा आपण सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्त होणार. कोणतंही बंधन आपल्यावरती प्रभाव टाकू शकणार नाही. हालेलुया. आपण फ्री राहणार. आपण फ्री, एकदम मोकळेपणानं, ज्याप्रमाणे स्वतंत्र आपण व्यक्ती बनणार. म्हणजे ते सांगत आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आपला परमेश्वर सत्य आहे आणि त्या सत्यामध्ये जेव्हा आपण चालत राहणार तेव्हा परमेश्वर सर्व बंधनामधून आपल्याला काय करणार? मुक्त करणार. आपण जर सत्यामध्ये चालणार नाही तर आपण वेगवेगळ्या बंधनामध्ये अडकलेलो असणार. हालेलुया. नीतिसूत्र 3:3-4. वाचा कोणाला मिळाल. दया व सत्य हे तुला न सोडव, त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या रथपटलावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होते. आणि ते सांगत आहे की दया सत्य ही तुला न सोडत. आपण सुद्धा सत्याला सोडायला नाही पाहिजे आणि सत्यानं सुद्धा आपल्याला सोडायला नाही पाहिजे. महात्मा गांधींचं नाव घेतलं जातं तेव्हा काय त्यांच्याकडे सत्यवान व्यक्ती किंवा चांगला वागणारा व्यक्तींनी असं आपण पाहतो. म्हणून इथं सांगत आहे गांधींनी सुद्धा सत्य कधी सोडलं नाही, खोटं बोलले नाही. ते खरं, नेहमी खरं बोलायचे. त्यांचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते बायबल मधलेच आहेत. अहिंसा, अहिंसा कुठून आलं? कोणता धर्म सांगत नाही, अहिंसा फक्त बायबल सांगत. या गाला मारली तर काय कर, दुसरा गाल पुढं कर. म्हणून दया आणि सत्य तुला न सोडत. आपण जेव्हा सत्याला चिकटून राहणार तेव्हा त्याचे काही फळ आपल्याला मिळणार. इथे सांगत आहे 4थं वचन की देव व मनुष्य याच्याकडून तुला काय मिळेल? अनुग्रह आणि सुकीर्ती. लोक तुला ओळखतील. हालेलुया. तुझी कीर्ती वाढेल. कीर्ती वाढणं म्हणजे लोक तुझी प्रशंसा करतील. खरोखर हा व्यक्ती चांगला व्यक्ती आहे. मी जेव्हा माझ्या गावी जात असतो तेव्हा म्हणजे मी काय माझ्या मोठेपणा नाही सांगत. मी लहानपणापासून एकदम शांत स्वभावाचा व्यक्ती आणि मी जेव्हा घरी जातो तेव्हा अनेक लोक माझी प्रशंसा करतात की चांगला मुलगा आहे, कोणाच्या अद्यामध्यात पडत नाही, भांडण न करणारा व्यक्ती, शांततेमध्ये राहणारा व्यक्ती. आपल्या सर्वांच्या बद्दल सुद्धा काही लोक म्हणत असतील की हा गोड गाय आहे. कधी कधी लोक म्हणतात गोड गाय आहे हा स्त्रियांच्या बद्दल. गोड गाय म्हणजे एकदम शांततेनं राहणारी, शांत वागणारी स्त्री. म्हणून इथं सांगत आहे की जर आपण सत्यामध्ये चालत राहिलो, जो मार्ग आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे खरेपणाचा, त्यानुसार आपण जर जीवन जगत राहिलो तर परमेश्वराकडून अनुग्रह मिळणार. परंतु त्याचप्रमाणे दुसरे लोक सुद्धा आपली काय करणार? प्रशंसा करणार, आपली वाहवा करणार की हा व्यक्ती चांगला आहे, हा व्यक्ती शांतिप्रिय आहे. म्हणून जर आपल्याला देवाचा आवडीचा व्यक्ती बनायचा आहे तर आपण काय करायचं आहे? नेहमी सत्यामध्ये चालायचं आहे. हालेलुया. कशीही परिस्थिती असू दे, आपल्याला सत्य सोडायचं नाही. शेवटच्या काळामध्ये अनेक लोकांना त्रास होणार आहे. ख्रिस्ती लोकांचा छळ होणार आहे. तेव्हा लोक म्हणतील की हे घे पैसे आणि तू काय कर? येशूला सोड, सत्याला सोड. तेव्हा काही लोक भिवून काय करणार? सोडणार आहेत. आणि मग कपाळावर ते ठप्पा, डायरेक्ट नरकाचं तिकीट. प्रेज द लॉर्ड. म्हणून कितीही अडचण येऊ दे, बिकट परिस्थिती येऊ दे, आपण एकच काम करायचं आहे की मी सत्याला सोडणार नाही, मी माझ्या प्रभूला सोडणार नाही. प्रभूने जे दाखवलेले मार्ग आहेत त्या मार्गानुसार मी इकडे तिकडे वळणार नाही, चुकीच्या गोष्टी करणार नाही. आणि जो असा व्यक्ती वागतो तो परमेश्वराला खूप आवडतो. नोहाच्या काळामध्ये जेव्हा परमेश्वरानं मेजरमेंट दिलं सगळं, अशा प्रकारचे बोट करायचे, हे लाकूड पाहिजे, सगळं व्यवस्थित डिझाईन परमेश्वरानं बनवून त्याला दिलं. नोहानं काय केलं? कुरकुर केली का?
आता हे एवढं मोठं जहाज कसं बांधतो तेव्हा? हा, आपण असतो तर काय केलं असतं? मोठं टेन्शन आलं असतं. पुजारी पासून माहित आहे की मीटिंग असली की किती टेन्शन असते प्रत्येकाला. हे करा नियोजन, ते करा, हे चुकीचं होते का, ते चुकीचं होते, इतकी धावपळ आपण सगळेजण करत राहतो. पण तो नोहाला इतकं मोठं तारू बांधायला लावलं आणि त्या तारूमध्ये कोण कोण असणार? सगळे प्राणी. दुसरं टेन्शन, म्हटलं ते प्राण्याने मला खाल्लं बिल्लं तर काय करायचं? परंतु नोहानं हा विचार न करता, ही परमेश्वराची योजना आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट की अनेक लोक येणारे जाणारे काय करत आहेत? त्याची चेष्टा करत आहेत. जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावरती जाणार, लोक तुमची चेष्टा करणार. हालेलुया. परंतु तुम्ही त्या सत्याच्या मार्गानुसार प्रामाणिकपणे चालणार, देव तुम्हाला प्रतिफळ देणार. हालेलुया. नोहाला त्याचं प्रतिफळ मिळालं. नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा उद्धार झाला, ते वाचलेत, सगळं जग बुडालं. म्हणून सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. भले आपल्यासमोर मोठा डोंगरासारखी परिस्थिती निर्माण होईल, परंतु आपण हा निश्चय करायचा की मी सत्याला धरूनच जीवन जगणार आहे. म्हणून नोहा परमेश्वराला आवडणारा व्यक्ती होता. मोशे देवाच्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती होता. हे का उपमा दिलेला आहे? कारण त्यांचं जीवन तसं होतं. म्हणून तिसरा गुणधर्म आहे की जे देवाला आवडतात ते नेहमी सत्यामध्ये चालतात. खोटं बोलणारे ते नसतात, खोटारडेपणा करणारे ते नसतात. म्हणून आपल्याला खोटारडेपणा किंवा खोटपणानं जीवन जगायचं नाही, आपल्याला सत्यामध्ये जीवन जगायचं आहे. आणि चौथा शेवटचा मुद्दा मी सांगून संपवतो. 15वं वचन पुन्हा वाचा. तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसली कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. आणि चौथा मुद्दा आहे की वचन न लाजता सत्य सांगणारा. जे वचन लिहिलेलं आहे ते आहे तसं सांगणारा व्यक्ती. सध्या अनेक मंडळामध्ये लोकांना काय आवडतं? चांगला संदेश आवडतो. दोष दिलेले लोकांना आवडतात का? नाही. परंतु बायबल काय सांगत आहे की तुझा भाऊ जर चुकत असेल तर काय कर? त्याचे दोष दाखव की तू चुकीचं वागत आहेस आणि त्याला समजावून सांगत आहे. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे, लोकांचे दोष दाखवले की काय होतं? मंडीमध्ये लोकांचे दोष दाखवले की लगेच ही मंडळी सोडून लगेच बेडकासारखी दुसऱ्या मंडळीमध्ये उडी. परंतु ते का माझ्यासाठी सांगत आहेत? पाळक माझ्यासाठी का सांगत आहेत? माझ्यावर ते का रागवलेले आहेत? याचा आपण कधीच विचार करत नाही. म्हणून सध्या असं सुद्धा वातावरण आहे की अनेक मंडळीमध्ये की फक्त चांगलं चांगलं बोलायचं, चांगला चांगला संदेश द्यायचा. व्यभिचारावरती कोणी कधी जास्त बोलत नाही. ज्या चुकीचे पाप आहेत त्याच्यावरती कधी काही बोललं जात नाही. म्हणून जे लोकांना आवडते तेच लोकांना खाद्य द्यायचं. परंतु चौथा जो गुणधर्म आहे, जो देवाला आवडतो, जर जे सत्य आहे ते सत्य धाडसानं लोकांना सांगणारा. जर समोरचा व्यक्ती पाप करत आहे तर त्याला धाडसानं सांगणारा की तू पाप करत आहेस, पाप सोडून दे, देवाकडं बोल. हालेलुया. सत्य जे वचन लिहिलेलं आहे ते आहे तसं सांगणारा. मग लोकांना आवडू दे ते वचन किंवा नाही आवडू दे. ज्याप्रमाणे संदेश ते आपण जेव्हा पाहतो की राजांच्या काळामध्ये, तेव्हा संदेश सांगायचे की परमेश्वर जे सांगायचं की हे करायचं नाही तुला तर नाही करायचं, नाही केलं तर त्याचा परिणाम तुला पाहायला मिळणार. जर परमेश्वर सांगत आहे त्याप्रमाणे केलं तर परमेश्वर तुझ्या बरोबर असणार, युद्धामध्ये तुला विजय देणार. तसंच आहे. जसे संदेश ते सांगत होते की हे करायचं नाही तर करायचं नाही, हे करायचं तर ते करायचं, असं स्पष्टपणे सांगणारा व्यक्ती पाहिजे. मग समोरच्या व्यक्तीला दुःख होऊ दे, त्याला वाईट वाटू दे किंवा त्याला त्या गोष्टी पटवू दे किंवा नाही पटवू दे, जे देवाच्या अनुसार आहे ते आपल्याला नेहमी सांगायचं आहे. म्हणून चौथा मुद्दा आहे की वचन खरेपणानं जे आहे तसं शिकवणारा व्यक्ती. हालेलुया. त्याप्रमाणे म्हणून पुन्हा एकदा वचन वाचा 15वं. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, कामकरी असा देवाला पटलेला, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. सत्याचे वचन
नीट सांगणारा. नीट म्हणजे आहे तसं सांगणारा. लोकांना जसं आवडते तसं सांगणारा नाही. जर लिहिलेलं आहे तसंच तू लोकांना सांगणार. म्हणून आपल्याला तसंच बनायचं आहे सर्वांना, की वचन नीट समजून घेणं आणि इतर लोकांना सुद्धा आहे तसंच समजावून सांगणं. त्यानंतर लाज वाचण्यास कसलेही कारण नसलेला, देवाला पटलेला असा स्वतःला सादर करण्यासाठी होईल तितका प्रयत्न कर. म्हणून चौथा मुद्दा आहे की वचन स्पष्टपणे नीट सांगणारा व्यक्ती आपल्याला बनायचं आहे. आणि आपल्याला तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कोणत्याही मंडळीमध्ये राहा, ज्या मंडळीमध्ये वचन शिकवलं जातं त्या मंडळीमध्येच तुम्ही राहा. स्पष्ट वचन शिकवलं जातं. फक्त आपल्याला लोकांना आवडते असं वचन सांगणाऱ्या मंडळीमध्ये न गेलेलं कधीही बरं. परंतु त्या ज्या मंडळीमध्ये वचन स्पष्ट सांगितलं जातं, चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, वाईट गोष्टी सांगितल्या जातात, अशा मंडळीमध्ये आपली वाढ नक्कीच होणार आहे. म्हणून वचन स्पष्ट आणि नीट सांगणारा व्यक्ती आपल्याला बनायचं आहे. जो वचन स्पष्ट सांगतो, नीट सांगतो, तो देवाला आवडणारा व्यक्ती असतो. मग तो समोरचा व्यक्ती वाईट वाटू दे, दुःख होऊ दे किंवा त्याला काही वाटू दे, आपण त्याचा विचार करायचा नाही. देवाने तो व्यक्ती पाहून घेईल. हालेलुया. जर समोरचा व्यक्ती सुधारणार तर देव त्याला आशीर्वादित करणार. जर सांगून तो सुधारणार नाही तर देव त्याला आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. म्हणून 4 मुद्दे आज आपण पाहिलेले आहेत. जो देवाला पसंत पडलेला कामकरी, पसंत पडलेला आवडीचा पहिला गुणधर्म कोणता? भांडण न करणारा व्यक्ती. म्हणून सर्वांनी विचार करा, मी भांडण करणार आहे तर देवाला आवडणार नाही. जे देवाला आवडतात ते भांडण करत नाही. दुसरा गुणधर्म अनितीपासून, वाईट गोष्टीपासून नेहमी 4 हात लांब राहणारा व्यक्ती, तो देवाला आवडतो. तिसरा सत्यामध्ये चालणार, सत्य मार्ग न सोडणार. भले काही होऊ दे, गळ्यावर सुरी जरी ठेवली तरी मी सत्य सोडणार नाही, खरं बोलायचं सोडणार नाही, खोटं बोलणार नाही, सत्याच्या मार्गावरती चालणार. आणि चौथं, वचन स्पष्ट आणि नीट सांगणार, भेसळ करून सांगणारा नाही. फक्त लोकांना चांगलं आवडते म्हणून फक्त चांगलं सांगणारा नाही, सत्यता सांगणारा, नीट सांगणारा, स्पष्ट सांगणारा आपण बनायचं आहे. आणि जे हे 4 गुणधर्म आहेत ज्याच्या जीवनामध्ये आहेत, तो व्यक्ती देवाला आवडता व्यक्ती आहे. हालेलुया. संदेश ते स्पष्ट बोलायचे राजा लोकांना. मग राजा किती मोठा असो, असं करायचं नाही तर नाही करायचं, असं करायचं तर करायचं. हे कोणी सांगितलेलं आहे? मी सांगत आहे का? देव सांगत आहे. हालेलुया. तसं आपल्याला बनायचं आहे. जर समोरचा व्यक्ती चुकत आहे, चुकीचं करत आहे, जर योग्य करत आहे, योग्य करत आहे. म्हणून स्पष्ट आणि नीट बोलणारे आपल्याला बनायचं आहे. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. ओके, या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण उठून उभा राहूया या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. सर्वांनी आपल्या मानाला उभूया आणि डोळे बंद करूया. आज देव तुम्हाला या वचनामधून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रिय, जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही देवाच्या आवडते लोक बनायचं आहे तर आपल्याला भांडण करून चालणार नाही. जे भांडणारे लोक आहेत ते देवाला आवडत नाहीत. जे शांतीप्रिय आहेत, जे शांतीमध्ये राहणारे लोक आहेत, जे सहन करणारे लोक आहेत, जे शांतीमध्ये जीवन जगणारे लोक परमेश्वराला आवडतात. जे पाप करत नाहीत ते लोक देवाला आवडतात. जे सत्यामध्ये चालत आहेत ते लोक देवाला आवडतात. आणि जे वचन स्पष्टपणे आणि नीट सांगतात ते लोक देवाला आवडतात. सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारा. जर या 4 गुणधर्मापैकी जर कोणता गुणधर्म जर माझ्यामध्ये नसेल तर आज आपण पश्चाताप करूया. भांडण करणं सोडून देऊया, पाप करणं सोडून देऊया, खोटारडेपणा करणं सोडून देऊया, सत्यामध्ये चालूया आणि वचन स्पष्ट समजून घेऊया, वचन स्पष्ट सांगूया, स्पष्टपणा वचनामध्ये आपण आणूया. थँक्यू जीसस. या वेळेमध्ये आपण सर्वजण डोळे बंद असताना आपण सर्वजण स्वतःसाठी प्रार्थना करूया. जर काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये असतील तर परमेश्वरा तुम्हाला क्षमा कर. आज परमेश्वर तुम्हाला क्षमा करू इच्छित आहे. आज आपल्याला
बदलण्याची गरज आहे. आज आपल्याला ज्या गोष्टी परमेश्वराने आज सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला सोडून देऊन आपल्याला परमेश्वराच्या योग्य मार्गावरती चालायचं आहे. पण सर्वांनी प्रार्थना करा की देवा मला तुला आवडणारा व्यक्ती बनव. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, ती स्तुती करतो आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आज तू आम्हाला वचनामधून उत्तेजन दिलेलं आहेस की प्रभुदेवा आम्ही भांडण न करणारे लोक बनावं. प्रभुदेवा आम्ही अनीतीपासून, सर्व प्रकारच्या पापापासून, चुकांपासून आम्ही लांब राहावं. आम्ही परमेश्वरा सत्यामध्ये चालावं. प्रभू आम्ही वचन स्पष्ट ऐकणारे, स्पष्टपणा वचनामध्ये बोलण्यामध्ये आपले असावा. प्रभुदेवा या 4 गोष्टी तू आमच्या जीवनामध्ये पाहू इच्छित आहेस. प्रभुदेवा या 4 गोष्टीची जर आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर कमतरता असेल तर प्रभू त्या कमतरता तू भरून काढ. जर आम्ही चुकत असेल तर प्रभू तुझ्या दयेनं कृपेनं आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभुदेवा आम्हाला तू शांतीप्रिय बनव. ज्याप्रमाणे प्रभुदेवा ख्रिस्ती समाजाकडे शांतीप्रिय लोक म्हणून पाहिलं जातं त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही वैयक्तिक जीवनामध्ये शांतीप्रिय असावं. आम्ही कलह करणारे लोक असू नये असं दयेनं कृपेनं गुण होऊ दे. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा भांडण करू नये. प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा सत्यामध्ये चालावं. प्रत्येक व्यक्तीनं अनीतीपासून लांब राहावं आणि प्रत्येक व्यक्तीनं वचनाची स्पष्टता समजून घेणारे लोक बनावं असं होऊ दे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. वचन ऐकलेलं आहे. या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी पवित्र आत्मा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर. प्रत्येकाचं अंतःकरण बदलून जाऊ दे परमेश्वरा. आणि आम्ही तुला आवडणारे लोक बनण्यासाठी तुझी कृपा दया आमच्यावरती कर. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. इथं जमा असलेले प्रत्येक व्यक्ती आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक कुटुंबावरती तुझी कृपा कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर. प्रत्येक व्यक्तीमध्ये शांती दे. प्रत्येक व्यक्तीमध्ये या वचनाची परिपूर्ती होण्यासाठी तू सहाय्याने मदत कर परमेश्वरा. प्रभुदेवा या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे जे लोक येऊ शकले नाहीत त्या सर्व लोकांच्यासाठी परमेश्वरा त्या कुटुंबावरती तुझी कृपा कर. धन्यवाद देतो. इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.